भारत माता की वंदे वंदे। जय श्री राम, जय श्री राम, भारत माता की। आज लोकसभा ठाणे 25 बेलापूर याची संयुक्त बैठक सर्व पक्षांची मिळून आज इथे लावलेली आहे। त्यासाठी मी नाटा साहेबांना बोलली होती, आपण सर्वजण एकत्रित येऊ, एक बैठक घेऊ, कार्यकर्त्यांचं मनोमिलन करू आणि त्यांनी ताबडतोब हा निर्णय घेऊन आजची बैठक त्यांच्यामुळे संपन्न होत आहे। शिवसेनेचे उपनेते विजयजी नाटासाहेब, त्याचप्रमाणे मनसेचे इकडचे अध्यक्ष श्री गजानन काळेजी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष नामदेव भगतजी, महेश खरेजी, आमचे माजी अध्यक्ष आणि सभागृह नेते होते रामचंद्र घरतजी, ज्यांनी 9 वर्ष भाजपची धुरा सांभाळली, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम केलं। निकमजी, आमचे सिद्धराम ओळचे मुलगा ॲडव्होकेट ओळजी, आमचे डॉक्टर राजेश पाटील, त्याचप्रमाणे मी सर्वांची नावं नाही घेत, आमच्या सरोजताई पाटील आणि निलेश म्हात्रे, बाकी सर्व पदाधिकारी, बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक मित्रांनो, सर्वांची आपण भाषण ऐकली, पण मला एक गजानन काळेंचं कौतुक करायचं वाटतं। त्यांनी एक मुद्दा असा मांडला की आम्ही सर्व पक्षाची गाड्या जाताना वेगवेगळी तोंड असतो, पण आज सगळी तोंड एकीकडे आहेत। हे सगळे माझ्याबरोबरचे लढणारे उमेदवार आहेत। पुढच्या वेळी मला आशीर्वाद सगळ्यांनी द्या, म्हणजे वेगवेगळी तोंड राहणार नाही। ताईला 3रा टाइम सगळ्यांनी मिळून बिनविरोध देऊन टाका, मला शेवटची संधी द्या। तुम्ही तरुण आहात, तुम्ही तरुण आहात, मी आता वय झालेलं आहे, माझी ही ट्रिक मेरी जाशी तो नहीं दूंगी, मगर जिसको भी दूंगी उसको अच्छे लोग को दे के जाऊंगी। मला आताही लोकसभा मिळाली असती, शिंदे साहेबांनी कधीच मला नाही नसतं म्हटलं, पण एवढे 6 विधानसभा लढवायच्या आपली अवकात, आपलं शरीर, आपलं वय सगळं बघितलं पाहिजे। आज आपण आपले उमेदवार नरेश म्हस्केजी, माझी महापौर, ठाण्यात अतिशय उत्तम काम केलेलं, आणि आज त्यांना आपण सर्व पक्षांनी मिळून उमेदवार आपला नेमलेला आहे। आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी, त्यांच्या विचारासाठी आज आपण इथे जमलेलो आहेत। आज जरी चिन्ह वेगळं असलं, कोणी चिन्हाबद्दल बोललं नाही ना, नाटासाहेब बोलले, जरी चिन्ह आपलं वेगळं असेल, बोलले का तसं, तर चिन्ह जरी वेगळं असलं तरी येणाऱ्या 20 तारखेला धनुष्य बाणावरती बटन दाबून आपलं अमूल्य मत हे शिवसेना उमेदवार, युतीचे उमेदवार नरेश म्हस्के साहेबांना द्यायचं आहे। आणि मी 2-3 दिवस नाटासाहेबांवर फिरते, मी तेच सांगते। लोक मला विचारतात, तुम्ही उभे आहेत का, कमळ आहे का? अरे बाबा, असं काही करू नका, कुठेतरी EV मशीन जाळल्या, कुठेतरी तोडल्या, आणि 2दा सगळ्यांनी बाणाला मतदान खासदारांना केलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही काही नवीन नाही की तुम्हाला आम्ही येऊन सांगितलंच पाहिजे की कमळाला मतदान करा का बाणाला मतदान करा। आपण दोन्ही वेळा लोकसभेमध्ये प्रचंड मताने खासदार पाठवलेला आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाण आहे आणि बाणाला मतदान करायचं आहे। भगत साहेबांनी सांगितलं की ताईने खूप प्रकल्प आणले, मला सांगायचं भगत साहेब, आपल्या सगळ्यांचं सहकार्य असलं तर अनेक प्रोजेक्ट नव्या मुंबईत येऊ शकतात। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी 350 कोटी रुपयाचा फंड बेलापूर मतदारसंघासाठी दिला। खरा खासदारांनी आणायचा असतो, पण एक आमदार म्हणून पत्रव्यवहार करून, राज्य शासनाला पत्रव्यवहार करून आपण जवळजवळ त्यांचंच तिथे तलाव आहे, तिथे सुशोभीकरण, ड्रेनेजचं पाणी जातं, ते सगळं असं करून 350 कोटी आणले।
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे असताना त्यांनी अतिशय मला मदत केली. अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प इथे आणले आणि त्याच्यावर चार चांद लावायचं काम आत्ताचे मुख्यमंत्री आमचे सहकारी एकनाथ शिंदे साहेब यांनी तर माझ्याकडे पैशाची गंगाच नाटासाहेब दिली. माझं नाव खरं लक्ष्मी आहे, टोपण नाव मंदा आहे, पण माझा एवढी लक्ष्मी दिली की 1000 कोटी रुपये आज मी एका छोट्याशा महाराष्ट्रातल्या बेलापूर विभागात आणू शकली आहे. आताच तुम्हाला सांगते, साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी 107 कोटीचे 56 कोटी केले, हॉस्पिटलचे 50 कोटी वाचले. कोणाचे वाचले? आपल्या प्रॉपर्टी टॅक्समधून. कालच शेवटची मीटिंग झाली महाराष्ट्र भवनची, ज्याच्यासाठी गजानन काळे नेहमीच आग्रही असायचे, काय करत नाही मंदाताई मात्रे, पण तुम्हाला सांगते ते करणं तुम्ही पण गरजेचं होतं. जोपर्यंत आम्हाला कोणी चिमटे काढत नाही, जखमा नका करू, ज्याने ते रक्त नेहमी निघत राहील. चिमटे नक्की काढा, मंदा म्हात्रेने काम नाही केलं तर, पण जखमा नका करू. पण ते बिचारे चिमटे हळूहळू काढायचे कधी कधी. महाराष्ट्र भवन. काल मला आनंद वाटतो की माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं सिडकोला हे भवन तुम्ही बांधून द्यायचं आहे. आणि काल साहेब लास्टची 5 वाजता बैठक करून मी तुमच्याकडे आली होती. काल शेवटचं प्रेझेंटेशन गजाननजी झालं, इतकं सुंदर झालं की आपले गरीब लोक सुद्धा राहू शकतील, श्रीमंत लोक सुद्धा राहू शकतील. कोविड काळामध्ये आपण जे पालिकेने हॉटेलला बिलं भरली, अधिकारी राहिला, डॉक्टर राहिला, ते आज वाचतील. तुमचं सगळ्यांचं पाठबळ आहे माझ्या मागे. म्हणून काल तो एक प्रकल्प माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे मोफत आपल्याला महाराष्ट्र भवन. उद्या तुमच्या घरातले कोणाचं लग्न असतील, 5 रूम पाहिजे, 10 रूम पाहिजे. आता जिमी टावर चित्रेकडचं पडलं, रूम नव्हते. आम्ही त्या कुठल्या सदनमध्ये मध्य प्रदेश सदनला गेलो, 10 रूम घेतले, 10 दिवसात रिकामी करा, एवढं भाडं. आपलं स्वतःचं भवन असलं. मला अनेक लोकांनी दिलं कशाला पाहिजे महाराष्ट्रात महाराष्ट्र भवन. बरं तुम्हाला काय अडचण आहे? आमची जागा तुम्हाला काही विकायची आहे का? ती सिडकोची जागा जी रेल्वे स्टेशन जवळ आहे ती विकायची आहे का? या जागेशिवाय जर तुम्ही कुठे मला दुसरी जागा दिली तर मी तिथे आंदोलन करीन आणि त्या विचार केलेला गजाननला घेऊनच करेन. मी तुला आज सांगते, मगाशी इलेक्शनचा पण विषय निघाला 14चा. मी नाटासाहेबांना का मानते त्याचंही कारण सांगते. मतभेद असले पाहिजे, आपला पक्ष प्रत्येकाने वाढवला पाहिजे, पण मनभेद नाही झाले पाहिजे, जेणेकरून आपण एकमेकाचं तोंड बघू शकणार नाही. आपल्याला माहीत मिळालं मग पण कोणालाही काही बोलू नये. ज्या दिवशी मी नाटासाहेब आम्ही एकत्रित लढलो, मी निवडून आली, नाटासाहेब 6 वाजता विजयजी चोगले पण पडले बिचारे, दोघंही माझ्याकडे आले आणि माझं अभिनंदन केलं. कसं आहे, नेता असावा तर असा असावा की दुसऱ्याच्या कौतुकात आपलं कौतुक केलं पाहिजे, समाधान मानलं पाहिजे. आजारी पडले, मी पहिला त्यांना बघायला गेले, ते भाषण करत होते, भाषणवर मलाच रॅशन देत होते. कळलं नाही तुम्हाला? भाषण करत होते, भाषणवर मलाच रॅशन देत होते. पण जसं मला कळलं, मी ताबडतोब गाडीत बसली आणि नाटासाहेबांना बघायला हॉस्पिटलला गेली आणि त्यांना सांगितलं बाबा काळजी घ्या, हे शरीर आहे तर सगळं आहे, आता काही नाही आहे, ही करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. माझा जेव्हा पाय गेला अपघातात तेव्हा मला माझ्या पायाची किंमत कळली की मी कोट्यावधीचा माझा पाय गमावून बसलेली आहे. तर असं मी नाटासाहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही तुमच्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की मंदाताईला मी बोलून सुद्धा ताई मला बघायला आलं. हीच साहेब माणुसकी असते. पक्ष काय आज आहे उद्या नाही, आज मी इकडे तर उद्या तिकडे. मी सुद्धा 3 पक्ष बदलले, मला अभिमान आहे, मला गर्व आहे की मी 3 पक्ष बदलले. नायकासाठी आपणही बदलायचे, असं काय नाही. कोणाच्या दादागिरीत जगायचं नाही. कोण सांगेल मीच सगळं काय, मीच राजा भोज, तर आम्ही तर गंगूतेली आहोत आम्ही पण इथं गंगूतेली. कशाला? आपण काम करणारे लोक आहेत, विकास काम करणारे लोक आहेत. आज देशाचा विकास करायचा आहे. असा देशाचा विकास होताना जर कोणी पनवती लावत असेल ना, तसा नतभ्रष्ट कोणीच या महाराष्ट्रात होऊ शकत नाही.
असं मी आज सांगू शकते. नाटासाहेब, ही निवडणूक ही तुमची आमची निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे, ही विकासाची निवडणूक आहे, या देशाला अखंड ठेवण्याची निवडणूक आहे. या देशामधली मुलं युक्रेनला गेली होती, आज ती मुलं येऊ शकत नव्हती भारतात. मोदी साहेबांनी 2 तास युद्ध थांबवलं आणि ती गेलेली मुलं, आपली भारताची माय बापराची लेकरं ही भारतात परत आणली नाही तर पाकिस्तानची मुलं सुद्धा आपल्या विमानात बसून आली. पण मोदी साहेबांनी असं नाही सांगितलं की पाकिस्तानची मुलं आहेत म्हणून. हे आपले मोदी साहेब आहेत, त्यांचे हात मजबूत करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्रित येणं 100 नाही 101% गरजेचं आहे. आपल्या बॉर्डरवरती जे सैनिक इतके दिवस बर्फात पाण्यात आपली सेवा करतात, कधी त्यांना सुविधा प्राप्त झाल्या का? त्यांच्या फॅमिलीला झाल्या का? कधीच झाला नाही. मोदी साहेब आल्यानंतर प्रत्येक सैनिकाला, आर्मीच्या लोकांना, त्यांच्या मुलाबाळांना सर्व सुविधा प्राप्त झाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं नाव घेतात. अहो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी जन्मले तरी हे संविधान कधी बदलू शकत नाही. आणि संविधानाचं नाव घ्यायचं, आपल्या गरीब बांधवांना फसवायचं, त्यांची मतं घ्यायची, ही नीती आहे. ही नीती तुम्ही सगळ्यांनी, आता मी वळायला सांगितलं की सगळ्या गल्लीत जाऊन तू सांगितलं पाहिजे, संविधान कधीच बदली करू शकत नाही. संविधानातले अनेक मुद्दे या काँग्रेसवाल्यांनी बदली केलेले आहेत, कधी आपण लोकांनी केलेले नाही. आणि संविधानच्या प्रत्येक वाक्यावरती मोदीजी या देशाचं राजकारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर मोदी साहेब काम करत आहेत. बघा तुम्ही, संविधानचं एक एक पान काढा, एक एक वाक्य काढा. या संविधानाच्या माध्यमातून या राज्यात, या देशात मोदीजींनी किती काम केलंय ते. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर जिथे शिकत होते, लंडनला होतं, त्याचा कोणी उद्धार केला? यांनी केला? यांनी केला का कधी? बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी पाडलं, ज्यांनी त्यांना नोचलं, त्यांच्याबद्दल आज तुम्ही बोलता. पाडलं कोणी हो बाबासाहेब आंबेडकरांना? इतका विद्वान महापुरुष, युगपुरुष, भारतरत्न, ज्याची या देशाला गरज होती, पण त्यांना निवडून नाही येऊन दिलं. कारण चांगली लोक यांना नकोच आहेत ना. आणि म्हणून माझं तुम्हाला सांगण्या वेळ खूप झालेला आहे. नाटासाहेब बोलले, सगळेच बोलले. नाटासाहेब कोणी रागवणार नाही, कोणी रुसणार नाही. सर्व एकच नारा मोदीजींचा घेऊन बटन दाबून मोदीजींना मतदान करणार आहे. आणि मी पहिल्याच दिवशी सांगितलं, आपल्याला माहिती असेल, माझी मुलाखत सगळ्यांनी बघितलेली असेल, भाजपचा एकूण एक कार्यकर्ता मोदींच्यासाठी आपल्या उमेदवार नरेश म्हस्केला बाणाच्या निशाणीवर मतदान करणार आहे. आणि भरघोस मतांनी आपण बेलापूर मतदार संघातून नरेश म्हस्केला निवडून देणार आहे. मी माननीय राज्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितलंय, 6 विधानसभा आहेत. या 6 विधानसभेमधून सगळ्यात जास्त मतदान हे बेलापूर प्रभागातून आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने उद्याचा उमेदवार या बेलापूरमधून प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छिते. माझं वाढलेलं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.